हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही मजेतच असाल. फ्रेंड्स, वास्तुशास्त्रामध्ये दिशा आणि वस्तूंचं योग्य ठिकाणी असण्याचं खूप महत्त्व आहे. जर खूप पैसा कमवून सुद्धा तुमच्या घरामध्ये संपत्तीची कमी आहे, याचा अर्थ तुम्ही कुठे ना कुठेतरी चूक करताय. घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमधून सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा निघते आणि या ऊर्जेचा परिणाम घरात राहणाऱ्या लोकांवर होतो. नकारात्मक ऊर्जा असलेली कोणतीही गोष्ट जर घरात असेल तर घरात राहणाऱ्या लोकांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार कोणत्या वस्तू घरात ठेवायला नको हे समजून सांगणार आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. पहिला आहे देवी देवतांची फाटलेली चित्रे आणि तुटलेल्या मूर्ती घरात ठेवू नये. जर तुमच्या घरामध्ये देवी देवतांची फाटलेली चित्रे, जुनी चित्रे किंवा तुटलेल्या मूर्त्या असतील तर लक्षात ठेवा, यांपासून तुम्हाला आर्थिक हानी होऊ शकते. लवकरात लवकर या वस्तू नेऊन पवित्र नदीमध्ये विसर्जित करा आणि कधीही तुमचं घर देवी देवतांच्या चित्रांनी आणि मूर्तींनी सजवू नका. बऱ्याच लोकांना सवय असते देवस्थानी गेल्यानंतर तिथल्या देवांच्या मूर्ती किंवा त्यांची फोटो आपल्या घरी घेऊन येण्याची. तुम्हाला माहित आहे का, अशा वस्तू किंवा चित्रे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण करतात. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला घरात किती मूर्ती ठेवाव्यात आणि कुठे ठेवाव्यात हे माहीत नसतं. त्याचबरोबर बऱ्याच वेळा अशा मूर्ती किंवा चित्रे चुकीची बनवलेली असतात आणि आपल्याला हे माहीत नसतं आणि मग त्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. त्यानंतर आहे विशिष्ट प्राण्यांची आणि पक्ष्यांची चित्रे घरात लावू नये. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये साप, घुबड, गाढव, कावळा, कबूतर, डुक्कर, बाज, गिधाड आणि वटवाघूळ यांसारख्या प्राण्यांची आणि पक्ष्यांची चित्रे घरात लावू नये. कारण ही चित्रे तुम्हाला हिंसक बनवण्यास प्रवृत्त करतात. त्यानंतर आहे गिफ्टच्या स्वरूपात कधीही कोणाला रुमाल देऊ नये आणि रुमाल घेऊ नये. कोणीही तुम्हाला जर गिफ्टच्या स्वरूपामध्ये रुमाल दिलं तर ते घेऊ नका किंवा तुम्हीही कोणाला गिफ्टच्या स्वरूपामध्ये रुमाल देऊ नका. त्याचबरोबर दुसऱ्याने दिलेला रुमाल सुद्धा वापरू नका, कारण याने तुमचं नुकसान होऊ शकतं. वास्तुशास्त्रामध्ये कोणाकडूनही फ्रीमध्ये रुमाल घ्यायला नकार दिलेला आहे. जर तुम्ही कोणाकडून फ्रीमध्ये रुमाल घेतलात तर त्या व्यक्तीसोबत तुमचं भांडण होऊ शकतं आणि तुमचे नातेसंबंध त्या व्यक्तीसोबत खराब होऊ शकतात. त्यानंतर आहे खराब झालेली पर्स किंवा तिजोरी वापरू नये. जर तुम्हाला पर्स वापरण्याची आवड असेल आणि जर तुमच्या घरामध्ये तिजोरी असेल तर तुम्ही वास्तुशास्त्राचा पर्स वापरण्याचा आणि तिजोरी वापरण्याचा नियम जाणून घ्या. पर्स आणि तिजोरीमध्ये अशा गोष्टी ठेवा ज्यांच्यापासून सकारात्मक ऊर्जा निघते. वास्तुशास्त्रानुसार कधीही फाटलेली पर्स वापरू नये आणि तुटलेली तिजोरी घरात ठेवू नये. जेव्हा तुम्ही पर्समध्ये आणि तिजोरीमध्ये पैसे ठेवता तेव्हा ते व्यवस्थित ठेवा, विस्कळीत ठेवू नका, कारण पैसे म्हणजे आपल्यासाठी लक्ष्मीच आहे. त्यानंतर आहे घरात तुटलेल्या फुटलेल्या वस्तू ठेवू नका. घरात कोणत्याही प्रकारच्या तुटलेल्या फुटलेल्या वस्तू ठेवू नका. जसं उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक वस्तू, पूजेची भांडी, घरातली भांडी, झाडू, आरसा, फ्रेम अशा कोणत्याही प्रकारच्या वस्तू तुम्ही घरामध्ये ठेवू नका. अशा वस्तू घरामध्ये ठेवल्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरातली सकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरातल्या व्यक्तींना मानसिक त्रास होतो. मग जर अशा गोष्टी तुमच्या घरामध्ये असतील तर त्या लवकरात लवकर घरातून बाहेर फेकून द्या किंवा त्यांना दुरुस्त करा. त्यानंतर आहे पूजा घरात ठेवलेल्या कलशाला कधीही रिकामं ठेवू नका. लक्षात ठेवा, पूजा कलशामध्ये ब्रह्म, विष्णू, महेश या देवतांचा वास असतो. पूजा कलशाचा संबंध व्यक्तीच्या जीवनाशी आहे, म्हणून कधीही पूजा कलशाला रिकामं ठेवू नका. पूजा कलशामध्ये गंगाजल भरून ठेवा. यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि प्रगतीचे सर्व दरवाजे उघडतात. त्यानंतर आहे घरात चुकीच्या कलात्मक गोष्टी ठेवू नका. काही लोक त्यांच्या घराला कलात्मक लूक देण्यासाठी त्यांच्या घरामध्ये नकली काटेरी झाडे ठेवतात किंवा त्यांच्या घरामध्ये असली काटेरी झाडे लावतात. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काटेरी झाडे लावू नये किंवा ठेवू नये. त्यामुळे नात्यांमध्ये काटे टोचायला सुरुवात होते आणि घरात भांडणं होतात. काही लोक जुन्या आणि फालतू गोष्टीने घर सजवतात. वास्तुशास्त्रानुसार अशा गोष्टींमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते. जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा घरातील व्यक्तींचं आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. जर तुमच्या घरातील सजावटीच्या चित्रांमध्ये सुकलेलं घर, उजडलेलं शहर किंवा गाव किंवा विस्कटलेलं घर असेल तर लक्षात ठेवा, अशी चित्रे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरवतात. त्यानंतर आहे हानिकारक वस्तूंना योग्य ठिकाणी ठेवा. घरात अशा अनेक हानिकारक वस्तू असतात, त्या घरात ठेवल्यामुळे घराचं जे वातावरण आहे ते विषारी बनतं. हे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, पण यामुळे हवेचा गुणधर्म बदलतो. अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला पसरलेल्या असतात, जशी औषधे, टॉयलेट क्लीनर, फेनॉल, कीटकनाशके. सर्व हानिकारक वस्तू ठेवण्यासाठी घरामध्ये एक निश्चित स्थान असलं पाहिजे जिथे या सर्व वस्तू सुरक्षित राहू शकतील.
अशा वस्तू ठेवण्यासाठी लाकडाचा किंवा लोखंडाचा बॉक्स बनवा आणि त्यामध्ये या सर्व वस्तू सुरक्षित ठेवा. त्याचबरोबर किचन, बेडरूम आणि मुलांच्या रूम पासून या बॉक्सला दूर ठेवा. त्यानंतर आहे घरातील कोल्यांची जाळे साफ करा. जर तुमच्या घरामध्ये कोल्यांनी जाळे बनवले असतील तर ते लवकरात लवकर काढून टाका. घरातील जाळे काढल्यामुळे तुमचे वाईट दिवस चांगल्या दिवसांमध्ये बदलतील. पण काही लोक ही जाळी काढायला घाबरतात, कारण अशी जाळी काढल्यामुळे कोणाचं तरी घर तोडल्याचा आभास होतो. पण अशी जाळी काढणं खूप गरजेचं आहे, कारण कोणी राहायला जाळे बनवत नाही तर शिकार पकडायला बनवतो. म्हणून अशी जाळी आपल्या घरामध्ये ठेवणं अशुभ आहे. त्यानंतर आहे फ्रीमध्ये कोणाकडूनही माचीस घेऊ नका. आपल्या घरातील माचीस ही अग्नीचा प्रतीक आहे. अशात कोणाकडूनही माचीस घेणं म्हणजे आपल्या घरात अशांती पसरवणं आहे. फ्रीमध्ये माचीस घेतल्यामुळे घरातील व्यक्तींच्या मनामध्ये क्रोध निर्माण होतो आणि घरातील वातावरण दूषित होतं. त्यानंतर आहे घरात खडे, नवधातू आणि अंगठी इकडे तिकडे ठेवू नये. फ्रेंड्स, तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की काही लोक त्यांच्या घरामध्ये खडे, नवधातू आणि अंगठी यांसारख्या गोष्टी कुठेही ठेवून विसरून जातात. बऱ्याच वेळेला या लोकांना माहीत सुद्धा नसतं की आपल्यासाठी कोणता धातू आणि खडा फायदेशीर आहे आणि कोणता धातू आणि खडा नुकसानदायक आहे. जर तुमच्या घरामध्ये सुद्धा अशा प्रकारचं सामान असेल तर ते लवकरात लवकर बाहेर फेकून द्या. वास्तुशास्त्रानुसार एक छोटासा खडा सुद्धा आपल्या भाग्याला दुर्भाग्यामध्ये बदलू शकतो. जर असे धातू किंवा खडे तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवाल तर हळूहळू या धातूंची किंवा खड्यांची ऊर्जा तुमच्या घरातील वातावरण बदलून टाकेल. त्यानंतर आहे घरात तुटलेला टेबल किंवा खुर्ची ठेवू नये. जर तुमच्या घरामध्ये तुटलेला टेबल किंवा खुर्ची असेल तर लवकरात लवकर या वस्तूंना तुमच्या घरातून बाहेर काढा किंवा या वस्तूंना दुरुस्त करून घ्या. अशा तुटलेल्या वस्तू तुमच्या घरात पैसा यायला आणि तुमची प्रगती व्हायला थांबवतात. सोफा, टेबल आणि खुर्ची कशी असावी हे वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. भलेही या गोष्टी साफ आणि सुंदर असल्या तरी कधी कधी यांची बनावट आणि यांचा आकार घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. म्हणून तुम्ही या वस्तू घरात आणताना एखाद्या वास्तुशास्त्र तज्ञाचा सल्ला घ्या आणि मगच या वस्तू घरात आणा. जर तुम्हाला घरातल्या कोणत्याही भागामध्ये वास्तुदोष वाटत असेल तर तुम्ही तिथे 2 कापुराच्या वड्या ठेवा. जेव्हा त्या वड्या संपतील तेव्हा पुन्हा तिथे दुसऱ्या 2 वड्या ठेवा. जर तुम्ही अशा प्रकारे कापुराच्या वड्या बदलत राहिलात तर त्या भागामधील वास्तुदोष दूर होईल. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत, रिलेटिव्हसोबत शेअर करा. आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.